नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर दर्शन महाजनजी, ज्यांनी नुकतीच खरं तर या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. पण हा माझ्या मते शेवटचा इंटरव्ह्यू असेल जेव्हा त्यांना मी म्हणेन नुसतं इंजिनियर, पुढच्या वेळेला ते मास्टर इंजिनियर म्हणावं लागेल, कारण ते आता मास्टरसाठी सुद्धा त्यांनी अप्लाय केलेलं आहे. तर त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता म्हणण्यापेक्षा भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, कारण या तरुणांना जे तंत्रज्ञान आलेले आहेत, आपण याचा आपण खूप मोठ्या प्रमाणात वापर करतो असं म्हणतो, आणि त्यांना नवीन काहीतरी बदल घडवायचे या क्षेत्रामध्ये, तर ते कसे घडवायचे त्याच्याबद्दल त्यांचे काय विचार आहेत, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे गप्पांना सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या परत शैक्षणिक प्रवासापासून, की तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, आणि आता मास्टर्स करण्यामागची प्रेरणा कुणाची आहे, काय सांगाल? माझं बेसिक शिक्षण 12वी पर्यंत जर जामनेरलाच झालं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मी जळगाववरनं केलं, आणि बाबा सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे आणि मला ते म्हणजे कन्स्ट्रक्शन खूप असं फॅसिनेटिंग वाटायचं की हे एवढं कसं रेडी होतं एवढ्या वेळामध्ये, ते बघून मी सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मास्टर्सचा निर्णय मी स्वतःच घेतला करायचा, आणि आता मी मास्टर्स करतोय. बरं. पण जेव्हा वडील सुद्धा या क्षेत्रात असतात तेव्हा त्याची मदत होते का दडपण जास्त येतं? मदत होते खूप. अच्छा. कारण बऱ्याचशा लोकांना असं वाटत असतं ना की अरे माझ्यासारखं यांनी नाव काढलं पाहिजे, एवढं काम केलं पाहिजे, मी केलंय एवढं म्हणल्यावर. तर मला वाटलं असं दडपण पण थोडं येत असेल. नाही, दडपण काहीच येत नाही, उलट त्यांचा सपोर्ट असतो. व्हेरी गुड. मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. आता आपण ज्या टेक्नॉलॉजी बद्दल बोलतोय, टेक्नॉलॉजी बदलतीये, पण जी मॅनपॉवर आहे ती तशीच राहिली आणि ती पण अनस्किल्ड राहिलेली. तर ती कशी तुम्ही हाताळता जेव्हा साईटवर असता तेव्हा? जनरली अनस्किल्ड लेवलचा प्रॉब्लेम खूप येतो, कारण आपण जेव्हा स्ट्रक्चरल ड्रॉइंग प्रिपेअर करतो आणि त्यांना देतो, तेव्हा त्यांना पहिले तर युनिट पासूनच प्रॉब्लेम होतो. त्यांना सवय असते फीटमध्ये काम करायची, आपले ड्रॉइंग असतात मीटर किंवा MM मध्ये, तर त्यांना अगोदर ते समजून सांगावं लागतं, मग नंतर डिझाईन समजून सांगावं लागतं. त्याच्यामुळे थोडं त्यांच्यासोबत पण कोऑपरेशन करावं लागतं. बरोबर बरोबर. आपण मगासपासून या तंत्रज्ञानाबद्दल बोलतोय, तर आता सध्याला तंत्रज्ञानातला बदल कसा चालू आहे फ्रॉम सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि फ्रॉम मशिनरी पॉईंट ऑफ व्ह्यू? जनरली आता सॉफ्टवेअरमध्ये डिझायनिंग करताना ईटॅप्सला तुम्ही चॅट जीपीटी किंवा डिपसिकचा हेल्प घेऊ शकतात डिझाईन करताना. जेव्हा आपण लोडिंग कंडिशन अप्लाय करतो, तर एखाद्या फाईलमध्ये जर लोडिंग कंडिशन तुमच्या चुकल्यात तर पूर्ण लोड पॅटर्नच चेंज होतो. तर ते नीट करण्यासाठी तुम्ही ती फाईल AI मध्ये अपलोड करून त्याला प्रॉम्प्ट देऊन ते हे करून डिझाईन परफेक्ट करू शकता. बरोबर बरोबर. पण अशा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळं जी आपली बुद्धिमत्ता वापरण्याची पूर्वी जास्त क्रिएटिव्हिटीला आता स्कोप आहे का स्कोप नाहीये? AI पण आपणच ट्रेन केलेला आहे, तर त्याला पण ट्रेन करताना IS कोड नुसारच ट्रेन करावं लागतं. बरोबर. आणि ते आपल्याला अभ्यास करूनच त्याला प्रॉम्प्ट देताना कमांड प्रॉपर आपणच देऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्यात क्रिएटिव्हिटीला स्कोप आहे. दुसरं, जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? जळगावमध्ये तर अगोदर इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे व्यवस्थित, आणि इंडस्ट्रियलायझेशन कमी आहे, ते वाढलं पाहिजे. अच्छा, त्यामुळे इंडस्ट्रीज नाहीत MIDCत बरोबर, तर त्याच्यावर जास्त फोकस केला. पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, इंडस्ट्री जर वाढवायची असेल जळगावमध्ये तर? आता शासनाने स्कीम तर लॉन्च केल्याच पाहिजेत, सोबत युथचा पण सपोर्ट घेतला पाहिजे आणि त्यांना हे केलं पाहिजे की तुम्ही कोणत्या याच्यामध्ये वर्क करू शकतात प्रॉपर. बरोबर. आणि दुसरं, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधलं तुमचं आता मास्टर्स तुम्ही करताय, तर मग स्टील निवडताना काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत किंवा तुम्ही बघता? स्टील निवडताना जनरली त्याची स्ट्रेंथ बघूनच स्टील घेतलं गेलं पाहिजे, आणि डिझायनिंगला IS कोड वापरूनच आम्ही डिझाईन देतो. बरोबर. हे दोन महत्वाचे फॅक्टर. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टवर वापरले का? जनरली आमचा जो प्रोजेक्ट चालू आहे त्याला आम्ही आयकॉन स्टीलच वापरतोय. वा. कारण आमची जी रिक्वायरमेंट आहे, आम्ही त्यांना ड्रॉइंग देऊन ते आम्हाला पूर्ण प्रोव्हाइड करतात. बरोबर.
कटिंग स्टील वगैरे. आयकॉन स्टील वापरलेले. आता एक शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रात तुमच्यासारखे जे तुमचे मित्र येत असतील, ज्युनियर्स येत असतील, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? तुमचे बेसिक्स क्लिअर ठेवा बरं. अगोदर, आणि डिझाईन IS कोड प्रमाणेच फॉलो करा. ओके. कारण बऱ्याच ठिकाणी IS कोड नुसार, आम्ही ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर आम्ही डिझाईन करताना IS कोड नुसार देतो, पण कॉन्ट्रॅक्टर ते फॉलो करत नाहीत. तर ते अवॉइड करा. व्हेरी गुड. सो ते इंजिनियर दर्शन महाजन, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की तुम्ही त्या पॅरामीटर्समध्ये दिलेल्या काम केलं, व्यवस्थित काम केलं, तर ती वास्तू तितकी दर्जेदार बनेल, ती दीर्घायुषी बनेल, आणि जेव्हा तुमचं काम चांगलं असेल तेव्हा त्याच्यातून अर्थातच नवीन तुम्हाला काम मिळेल आणि तिथनं तुमची यशस्वी वाटचाल चालू राहील. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.